समय खूप महत्वाचा आहे, काळ खूप महत्वाचा आहे. काळ आपल्याजवळ पळापळाने सरकतोय, पण त्या काळाची काळवेळ आपण जपून ठेवली तरच काळ आपल्याला माफ करेल. पण काळ समजला नाहीये, काळ जपून ठेवला नाही, काळ उमगला नाहीये, तारुण्य नशेमध्ये घालवलं, थोडस म्हातारपण येता ममतेमध्ये घालवलं, मग आता काळ आपल्यावरती काय दया करेल? लहानपणामध्ये बघा ना, लहानपणे तो आईच्या पदराला धरून असतो, थोडासा मोठा झाला व्यसनांच्या आहारी जातो, तारुण्याच्या उन्मादामध्ये वागतो, थोडासा मोठा झाला की पत्नी येते, बालबच्चे येतात, पोरं बाळा आले, स्वतःच्या संसारामध्ये प्रपंचामध्ये रममान झाला, त्याच्याहून थोडासा मोठा झाला, मग पोरं बळावता बळपंखामधले पक्षी उडून जाई पक्षासारखे ते निघून जातात, दुसरीकडे गेले, बाहेर गेले आणि मग परत ते दोघच राहतात, दोघांपैकी नंतर एक जण वजा होतो, एकटाच राहतो आणि शेवटच्या समयाला जेव्हा आत्मचिंतन करतो, सिंहावलोकन करतो, त्यावेळेस त्याच्याजवळ काही शिल्लक नसतं. आपली सगळ्यांची गती अशीच होणार आहे. पण दादा, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. इथून पुढे तरी कमीत कमी आपल्या जीवनाला अर्थ द्या, इथून पुढे तरी आपलं जीवन सुंदर करा, इथून पुढे तरी आपल्या जीवनाला मर्म द्या, इथून पुढे तरी आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी वेगळं करण्याचं धाडस करा की जेणेकरून ही प्रपंच मोह माया ही आपल्याला धरून ठेवू शकणार नाही, वासना आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला घालणार नाही, परत परत आपल्याला इथं यावं लागणार नाही. ही भावना आपण जपून ठेवली पाहिजे. भक्तीच्या जीवनामध्ये पदार्पण येणं गरजेचं, होणं गरजेचं आहे, प्रवेश होणं गरजेचं आहे. आणि मग पुरुषार्थापैकी धर्माने अर्थ कमवावा, धर्मानेच जीवनाला अर्थ येत असतो. काय लक्षात आलं का? धर्मानेच अर्थ येत असतो. विदेशामध्ये देशाचा राष्ट्रपती जरी झाला, बरं का, देशाचा राष्ट्रपती झाला, पण त्या पदावरून जेव्हा खाली निघला ना, खाली उतरला, त्याला किंमत नाहीये. पाठीमागं बराक ओबामा साहेब जे त्या देशाचे राष्ट्रपती होते, त्यांचा एक फोटो व्हिडिओ व्हायरल झाला होता की ते मॉलमध्ये काम करत होते. म्हटलं एवढा देशाचा राष्ट्रपती होऊन गेलेला माणूस आमच्याकडचा ग्रामसेवक सरपंच किंवा एखादा आमदार खासदार असेल, तोही सात पिढ्याचं कमवून ठेवतो म्हणतात, आणि तो राष्ट्रपती असलेला माणूस कसा काय असावा? ते म्हटल्या की तिथल्या फक्त कर्तव्याला किंमत आहे, पाठीमागच्या आयुष्याला काही किंमत नाही. कारण त्यांच्या जीवनामध्ये धर्म नाहीये, त्यांच्या जीवनामध्ये संस्कार नाहीये, त्यांच्या जीवनामध्ये नीती नाहीये. अहो, आपल्या महाराष्ट्रामध्येच एखाद्याला पाय लागला तर माणसं पाया पडतात, बाहेरच्या राज्यात नाही. हे महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, याला मोठेपणा आहे. तो मोठेपणा आपण नुसता फक्त संपत्त्यापायी, कपड्यांपायी, व्यवसायापायी, असलेल्या प्रॉपर्टीपायी न वाढवता आपण धर्मापायी वाढवला पाहिजे. 3-4 प्रकारची जी मंदिर आहे ना, न्याय मंदिर, विद्या मंदिर, देवाचं मंदिर, हे प्रत्येक गावात असलं पाहिजे. प्रत्येक दिन दुबळ्या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी मंदिर असावं. नसेल मंदिर बांधता येत, 5 असे खंब असावे, स्तंभ असावे, माणसं असावी की ती माणसांकडे गेल्यानंतर त्या व्यक्तीला न्यायच मिळेल. अशी माणसं गावामध्ये असणं गरजेचं आहे. संस्कार पिढ्या आपल्याला इथून तयार करावं लागतील दादा, त्या बाहेरच्या देशातून येणार नाहीये. मोदी साहेब तुमच्या गावामध्ये येऊन तुम्हाला न्याय देणार नाही. आपल्यातलाच एखादा माणूस असा नीतिवान करावा लागेल, आपल्यातलाच एखादा माणूस असा सात्विक करावा लागेल, आपल्यातलाच एखादा माणूस असा धर्मवान करावा लागेल की जेणेकरून त्याच्या जवळ गेलं म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला शांतता वाटेल. न्यायाचं मंदिर आवश्यक आहे, शिक्षेचं विद्येचं मंदिर आवश्यक आहे, आणि नंतर तिसऱ्या क्रमांकाला देवाचं आवश्यक आहे. पण आजकाल देवाच्या मंदिराला, म्हणजे मी भलेही धार्मिक याच्यातून असेल, साधू संन्यासी असेल, परंतु तरीही मला जे समाजाचं दोगलेपण आहे ते पाहवत नाहीये. मंदिराला सोन्याचे कळस आणि शाळेचे कौल जर गळत असतील, शाळेला स्लॅब नसेल, तर त्या मंदिरातल्या देवाला आपल्याला कधीच खुश करता येणार नाही. अहो, तर मंदिरातला देव सुद्धा आपल्याला विद्येच्या द्वारे कळला ना दादा. ज्या शिक्षकाने आपल्याला आई शिकवलं, बाराखडी शिकवली, ती शिकली नसती तर आपल्याला काय गीता भागवत वाचता आलं असतं. म्हणून ते विद्येचं मंदिर सुद्धा आवश्यक आहे. अभ्यास, कुरघोड्यांची मंदिरं झाली, पार झालेत, ओसरे झालेत, सभा मंडप झालेत. भले आपण लांब संदेश देण्यापेक्षा आमच्या युट्यूबच्या चॅनलला हा संदेश जाईलच, परंतु तरीही मी आपल्या गावापुरता संदेश देऊ इच्छितो की गावामधल्या काही ज्या जुन्या गोष्टी चालू असतील त्या चुकीच्या असलेल्या गोष्टींना थांबवा, चुकीच्या गोष्टींना थांबवा. आजपासून गावाचा प्रथम नागरिक इथं बसलेले आहेत, गावाचे काही राजकीय सामाजिक क्षेत्रातले मान्यवर इथं बसलेले आहेत. दादा, गावामध्ये जर मंदिर असेल ना, त्याला मंदिरच ठेवा, त्याला अड्डा बनवू नका, त्याला चुकीचं बनवू नका. तिथं त्या मंदिरामध्ये चुकीच्या गोष्टी होता कामा नये. शाळा असेल तर शाळेमध्ये
विद्यार्थीच गेला पाहिजे, तिथे पत्ते कुटणारा नाही गेला पाहिजे, तिथं पिणारा नाही गेला पाहिजे, तिथं जनावर नाही बांधली पाहिजे, तिथं नको त्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. चुकीचं कसं होईल? अहो, ज्या देशांमध्ये देव नाही, धर्म नाहीये, तिथल्या नद्या जाऊन बघा. तिकडे विदेशामध्ये इंग्लंडला म्हणतात नाईल नावाची नदी आहे. आपल्याकडे जशी गंगा पवित्र आहे तसं त्या नाईल नदीचं पाणी पवित्र असतं. पण ती नदी देवापासून नाही निघाली, ती डोंगरातून निघाली आहे, तरी इतकी पवित्र आहे. आणि आपली गोदावरी शंकराच्या जटेमधून भागीरथी निघाली, तरी तिच्यातली अपवित्रता इतकी आहे की तिचं पाणी मलमूत्राने वेष्टित आहे, दूषित पाण्याने वेष्टित आहे. तिच्या अवतीभोवती गंगेच्या काठावरती किती मोठ्या कचऱ्यांचा ढीग आहे. ही शोकांतिका आहे, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि आपण तिथले कचरे बघून तिथलं कदाचित साफ नाही करू शकत, पण आपल्या गावामध्ये आपण ते करू शकतो. रस्त्याने येत असताना मला हाच विचार येतो दादा, की किती माणसाचं क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, हृदय किती क्षुद्र झालेले आहे की माणूस फक्त आपल्या घरापुरताच विचार करायला लागला. किती आपल्यापुरता विचार केला. पूर्वीचा विचार बघा किती श्रेष्ठ होता. शास्त्र नीट जर अभ्यास केले, पूर्वीचा विचार किती श्रेष्ठ होता. की पहिल्या युगामध्ये फक्त देवादिकांचं वैर होतं पहिल्या युगामध्ये, आणि त्याच्यानंतर म्हणतात की ते वैर थोडंसं वाढलं, आणि वैर वाढल्यानंतर मग ते देवांचं आणि असुरांचं युद्ध झालं. प्रमाण समजून घेण्यासारखं आहे. त्या असुरांचं युद्ध झालं, आणि त्यानंतर जे त्रेतायुग झालं, त्या त्रेतायुगामध्ये पृथ्वीवरच्या मानवामधले जे असुर आहेत, दैवी गुणसंपत्तीचे असुर आहे, त्यांच्यामधलं युद्ध झालं. म्हणजे पहिलं जे युद्ध झालेलं आहे ते देवतांचं आणि राक्षसांचं झालेलं आहे. दुसरं त्रेतायुगातलं जे युद्ध झालेलं आहे ते राम रावणाचं युद्ध प्रसिद्ध आहे. तिसरं जे युद्ध आहे ते परिवारातलं युद्ध आहे. काय घटत आलं? तिसरं जे युद्ध आहे ते परिवारातलं आहे, कौरव पांडवातलं युद्ध आहे. पण कलियुगातलं जे युद्ध आहे ना, ते घरातलं युद्ध आहे. परिवारातलं युद्ध एक वेळेस ठीक करता येईल, भावबंदीतलं युद्ध ठीक करता येईल, पण घरातलं युद्ध ठीक करणं अवघड आहे. घरातलं युद्ध निस्तरणं अवघड आहे. घरातलं युद्ध म्हणजे काय की मी माझ्या भावापेक्षा 4 एकर जमीन जास्त घेऊ शकतो. मी माझ्या भावाने ट्रॅक्टर घेतला ना, मी 2 ट्रॅक्टर घेईल, त्याच्या पुढचा घेईल. त्यांनी गाडी घेतली तर माझी याच्यापेक्षा मोठी आली पाहिजे. त्यांनी जर घर बांधलं, बंगला बांधला ना, माझा पुढच्याच वर्षी याच्यापेक्षा. अरे हे कसली स्पर्धा आहे हो. एका आईच्या कोखीमधून, एका आईच्या पोटामधून बाहेर पडल्यानंतर आपले विचार किती प्रगल्भ पाहिजे की आम्ही दोघं मिळून हा गाव बदलू, प्रदेश बदलू, परिसर बदलू. पण असं न बदलवता आपण तुकड्यामध्ये गुंठ्यासाठी एकमेकावरती खटले करायचे, एकमेकाविषयी भांडणं करायचे, एकमेकाविषयी अत्याचार करायचा, आणि नको त्या व्यक्तीला, जो आपल्या जातीचा नसतो, पातीचा नसतो, आपल्या परिवारातला नसतो, संबंधातला नसतो, त्याचे आपण खिशे भरायचे. किती मोठी दुर्बुद्धी आपल्याकडे आलेली आहे. शास्त्र सांगतं की बाबा अशा पद्धतीने जर वागला तर महाविनाश अटळ आहे. अशा पद्धतीने जर वागला तर परमात्मा कधी जवळ, परमात्मा कुणाकुणाच्या जवळ येत नाही हो. परमात्मा पापी व्यक्तीच्या जवळ येत नाही शरीराने, पापी बोलणाऱ्याच्या जवळ येत नाही वाचेने, पापी विचार करणाऱ्याच्या जवळ येत नाही मनाने, तीनही व्यक्तीच्या जवळ येत नाही. नवे जो दीन दुबळ्यावरती अत्याचार करतो त्याच्या जवळ येत नाही, प्राणी मात्रांवरती अत्याचार करतो त्याच्याही जवळ येत नाही, त्याच्या संपत्तीला तो कधीही स्पर्श करत नाही. एक वाक्य खूप महत्वाचं आहे साहेब, की जो पापी व्यक्ती असतो ना, त्या पापी व्यक्तीच्या हातून परमात्मा फूल सुद्धा स्वीकारू शकत नाही. तेव्हा तुम्ही त्यांच्या नावाने, मंदिराच्या नावाने लाखो रुपयाच्या जरी पावत्या फाडल्या, ते देवापर्यंत नाही गेलं, ते फक्त कमिटीपर्यंत गेलं, ते फक्त मंडळापर्यंत गेलं, ट्रस्ट पर्यंत गेलं, बांधणाऱ्यांपर्यंत गेलं, देवापर्यंत गेलं नाही. देवापर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्या भावनेने वागावं लागेल, त्या भावनेने जगावं लागेल. गावामध्ये एक मंदिर सुंदर बांधलं जात होतं, दिल्ली पंजाबची गोष्ट आहे, आणि तिथं मंदिरासाठी सगळी माणसं दान देत होती. प्रसंग आठवला म्हणून सांग, मंदिरासाठी सगळी दान देत होती, आणि त्या मंदिरामध्ये दररोज वर्दळ राहायची, खूप मोठी माणसं पैसे द्यायची, मंदिराचं काम पूर्णत्वाला जात होतं. तिथंच त्या चौकामध्ये एक राजू नावाचा रिक्षावाला होता. तो रिक्षावाला दररोज त्या मंदिरामध्ये कुणाला तरी ने आण करत राहायचा, मंदिरासमोरून जायचा. पण दिवसातून त्याचा धंदा किती व्हायचा? 10 रुपयांनी, 5 रुपयांनी किती गोळा व्हायचं त्याचं? 100, 200, 300 रुपये गोळा व्हायचे. त्यातच त्याला रिक्षाला पेट्रोल टाकायचं, घर परिवार चालायचं. मनातून खूप यायचं त्याच्या की मला देवाला काही ना काहीतरी दिलं पाहिजे, मला देवाला काहीतरी देणं गरजेचं आहे, इच्छा व्हायची. पण विरुद्ध आता कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्याची इच्छा आहे त्याचे बिचारीचे खिशे फाटकेत, आणि ज्याची इच्छा नाहीये त्याला ठेवायला जागा नाही. असा फरक आहे. कलियुगातली ही माया विचित्र पद्धतीनं चालू आहे.
कलियुगामध्ये बघा, इतकं विचित्र युग आहे. इथं तुम्हाला एखादा संत सुद्धा पापी दिसू शकतो. तो सुद्धा हिंसा करताना दिसेल, तो सुद्धा पाप करताना दिसेल. कारण मती भ्रष्ट व्हायला ह्या युगामध्ये वेळ लागत नाही. इतक्या एका क्षणामध्ये मती भ्रष्ट होते. एका क्षणात सज्जन असलेली माणसं एका तुरुंगामध्ये गेले, विचारले की अरे तू बाबा काय करून आला? तो म्हटलं मी खून करून आलो. तो म्हटलं चोरी करून आला. तिसरा एक एकदम शांत असलेला, जटा दाढी वाढलेला माणूस होता. बाबाजी तुम्ही काय करून आले? तो म्हटलं माझ्या पुढे एक खून झाला. म्हटलं कुणाचा? ते म्हटले माझ्या पत्नीचा झाला. कसा काय झाला? काही नाही बाबा, मी देवपूजा करत होतो. देवपूजा करता करता तिच्याकडून तिकडे भांडे पडले. भांडे पडल्यानंतर माझी देवपूजा डिस्टर्ब झाली. देवपूजा डिस्टर्ब झाल्यानंतर मी तिला 2-4 शब्द देवपूजेतच बोललो. पण तिनेही तिकडून उद्गार चुकीचे काढले, उलट बोलली, असं तसं बोलली. आमची देवपूजा सुटली. मीही तिच्या तोंडी लागलो, तीही माझ्या तोंडी लागलो आणि तिच्या हातामधला कुकर तिच्या डोक्यात टाकला आणि आलो जेलमध्ये. काय झालं? करत काय होतं आणि झालं काय? कलियुगामध्ये बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. अध्यात्म का गरजेचं आहे साहेब दादा? अध्यात्म याच्यासाठी गरजेचं आहे की जेव्हा तुमची बुद्धी कर्मानुसारणी अशी चुकीच्या पद्धतीने कार्य करेल, तुम्हाला वाटेल की आपल्या डोक्यामध्ये आता काहीतरी विचित्र विचार चालू आहे, त्यावेळेस धर्माची जर तुमच्यासोबत सांगड असेल तर धर्म तुम्हाला आठवण देईल, अरे तुला स्थिर राहावं लागेल, तुला असं चुकीचं कार्य करून चालणार नाही. संस्कार आठवणीत देतील. त्यांनी समोरच्यानी भलेही तुला काही त्रास दिला असेल, पण तू त्या कुळातला नाहीये. तुझी आई काय म्हणेल, बाप काय म्हणेल, ही धर्माने तुम्हाला जाणीव होईल, जागृती येईल. म्हणून धर्म इतकाच गरजेचा आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यामधला धर्म हा जीवनाला अर्थ देत असतो. अर्थ याचा अर्थ पैसा नाही, अर्थ याचा अर्थ तुमच्या जीवनाचं महत्व वाढवत असतं. म्हणून धर्म गरजेचा आहे. आपल्या जीवनामध्ये धर्म असावा. मी तुम्हाला तो प्रसंग सांगत होतो की तो राजू नावाचा माणूस दररोज जायचा यायचा, त्याला वाटायचं की मंदिरामध्ये काहीतरी दान द्यावं, पण इच्छा असताना सुद्धा काही नसल्या कारणानं तो देऊ शकला नाही. आणि शेवटच्या दिवशी म्हणतात की एक दिवस त्या मंदिराचं उद्घाटन होतं, धूमधाम सगळीकडे चालू आहे, लाऊडस्पीकरवरती भजनं चालू आहेत, लोकांची रीग लागलेली, लोक येत आहेत जात आहेत. आणि एक अशक्त असलेली म्हातारी, अशक्त असलेली, चालता येणार, काठी टिकवी 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 त्या रिक्षा जवळ आली आणि म्हटली बाबा मंदिरापर्यंत पोहोचायचंय, दम लागलाय, छाती फुलली आहे, आता माझी जाण्याची बिलकुलही ताकद राहिलेली नाहीये, तू मला तिथपर्यंत जर सोडवलं तर मी तुला 50 रुपये देईन. तो लगेच एका मिनिटामध्ये उभा होता, तयार झाला. म्हटलं आई काय हरकत नाही, मी सोडवतो तुम्हाला. आणि सोडवल्यानंतर तो रिटर्न यायला लागला. पण मंदिरामध्ये इतकी गर्दी होती, त्या गर्दीतून पुढे जावं पण रिकाम्या हाताने देवाकडे कसं जावं या विवंचनेमध्ये असताना जाऊ की नको असं होतं. पण ज्या म्हाताऱ्या आजीना त्याला 50 रुपये दिले होते ना, तो म्हटला आजचा प्रपंच भले आज संध्याकाळी भात खाऊन झोपो किंवा पाणी पिऊन झोपो, पण हे 50 रुपये किंवा व्हायला देवाला दान करायचे. आणि मग त्या गर्दीतून थोडासा रस्ता काढून थोडा पुढे झाला आणि ते मंदिराचे मुख्य पुजारी समोरच चालले होते आणि त्यांचा हात पकडून त्यांनी ते 50 रुपये देऊ केले. आता ज्या पुजाऱ्याला 5-5 लाखाची चेक बघायची सवय आहे, त्याला ते 50 रुपये बघून त्यांनी पार एकदम असा जळजळीत कटाक्ष टाकला. 50 रुपये काय करायचे? पण कसे बसे त्यांनी ते जॅकेटमध्ये कोंबले, पुढे गेला आणि पुढे मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची तयारी चालू आहे, लगबग चालू आहे. आणि लगबग चालू असताना आता मूर्ती समोर ठेवलेली आहे, त्या मूर्तीला एका सद्भक्तांनी सोन्याचा टोप आणला आणि तो टोप त्या मूर्तीच्या श्रीकृष्ण भगवंताच्या मूर्तीवरती घातला. पण घातल्यानंतर झालं असं, थोडासा गव्हाच्या दाण्या एवढा टोप मोठा झाला आणि मोठा झाल्या कारणानं तो टोप मूर्तीच्या भवयावरून डोळ्यावरती आला. अरे आता काय करायचं? मूर्तीच्या डोळ्यावरती आला, त्यांनी लावायचा प्रयत्न केला, फुल लावायचा प्रयत्न केला, कापूस लावायचा, पण तो थांबायचं नाव घ्यायला. पण तो पटकन त्या पुजारी बाबांनी, जो मुख्य पुजारी होता, त्यांनी तो पटकन टोप काढला. समोरच सोनाराचं दुकान होतं. आता तो राजू तिथंच उभा आहे बरं का, हे चित्र बघतोय, त्याला भगवंताचं दर्शन घ्यायचं, मूर्तीचं दर्शन घ्यायचंय. आणि त्या पुजाऱ्याने जसा तो टोप काढला, तो टोप काढून समोर सोनाराचं दुकान होतं, त्या दुकानामध्ये गेला आणि गेल्यानंतर म्हटले अरे याला काहीतरी पाचर लाव, अमकं ढमकं कर, काहीतरी करायचं असेल ते. त्या पटकन सोनारी म्हटलेलं काय हे नाही, 2 टाके मारतो, थोडंसं हे करतो, वेल्डिंग करतो. त्यांनी त्या चांदीचा कशाचा तरी त्याने टाका मारला आणि टाका मारल्यानंतर तो टोप त्या पुजाऱ्याने घेतला. किती रुपये झाले? तर म्हटले कशाला हो पुजारी बाबा. मग या पुजाऱ्याने तसंच हात खिशात होता, तो खिशातला हात काढला बाहेर. ती 50ची नोट जी होती मगाची, तीच त्याच्याजवळ ती ठेवून दिली.
ठेवून दिल्यानंतर आता तो राजू बघतोय, ती ठेवून दिली ती नोट, तर म्हणे कशाला देता राहू द्या, तरी त्या सोनाराने ठेवली. हा पुजारी पटकन पुढे गेला. पटकन पुढे गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताच्या मूर्तीवरती, शिरावरती तो टोप घातला आणि जसा टोप घातला तसा तो टोप इतका परफेक्ट असा कपाळापर्यंत बसला. भगवंतांनी सगळ्यांना डोळे भरून बघितलं. मगाशी त्या टोपाने ज्या भगवंताचे डोळे झाकले जात होते, त्या मूर्तीचे डोळे आता सगळ्या भक्तांवरती टिकले आणि त्या सगळ्या गर्दीतून तो राजू नावाचा माणूस आहे, तो बिचारा रडायला लागला की बघा, आज शेवटची केव्हा आहे ना भगवंत, तुला माझ्याकडून सेवा घ्यायची होती, तू माझ्याकडून ती करून आणली. भाव जसा असेल ना तसा परमात्मा समोर त्या गोष्टीचा स्वीकार करत असतो. आतापर्यंत त्या मंदिराला लाखो रुपये, करोडो रुपये देणारी माणसं असतील, त्यांचं स्वीकार झालं की नाही झालं, पण ज्या भक्ताचा भाव चांगला आहे, ज्या भक्ताची भावना चांगली आहे, ज्याची इच्छा चांगली आहे, ज्याच्या मनामध्ये निष्कपटता आहे, त्याच्या डोळ्यासमोर देव ते खायला येत असतं, घ्यायला येत असतं. असं जीवन आपल्या समाजामध्ये आपण सर्वांनी जगलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये असा धर्म असेल तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे, तरच आपल्या जीवनातल्या काम म्हणजे कामना पूर्ण होतील आणि तरच आपण मोक्षापर्यंत पोहोच. ह्या 4 पायावरती आपल्या जीवनाची इमारत उभी राहिली पाहिजे.